हॅलो. MPSC जनरल सायन्स सामान्य विज्ञान याच्यासाठी सिलॅबस स्पष्ट आणि एक्झाम ओरिएंटेड दिलेला आहे. तर राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रिलिम्स प्लस मेन्स GS जनरल स्टडीज यासाठी MPSC जनरल सायन्स सिलॅबस काय आहे ते आपण पाहूयात. प्रिलिम्ससाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जनरल सायन्स काय काय असतं. प्रिलिम्स GS पेपरमध्ये साधारणतः 15 ते 20 प्रश्न जनरल सायन्सवर येतात. त्यामध्ये मुख्य घटक भौतिकशास्त्र, आपणच त्याला फिजिक्स असे म्हणतो. या भौतिकशास्त्रामध्ये अभ्यासा जायचे पॉईंट्स आहेत गती व बल, तसेच याला आपण मोशन अँड लॉज ऑफ मोशन असे म्हणू शकतो. कार्य, ऊर्जा व शक्ती, उष्णता व तापमान, प्रकाश, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, ध्वनी, विद्युत चुंबकत्व, दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र. दुसरा पार्ट आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्री, पदार्थ व त्यांचे गुणधर्म, अणु, रेणू व मूलद्रव्ये, क्षार, आम्ल व मीठ, धातू व अधातू, रासायनिक अभिक्रिया, इंधन, खत आणि कीटकनाशके, दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र. जीवशास्त्र, त्यालाच आपण बायोलॉजी असे म्हणतो. यामध्ये पेशी, वनस्पती व प्राणी संघटन, मानवी शरीर प्रणाली, पचन, श्वसन, त्यानंतर रक्ताभिसरण, उत्सर्जन, पोषण, रोग व प्रतिबंध, जैवतंत्रज्ञान, बेसिक, पर्यावरण व परिसंस्था. यामध्ये चौथा आणि महत्त्वाचा घटक आहे विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संगणक मूलतत्वे, IT, AI, रोबोटिक्स, बेसिक अवेअरनेस त्यांचा, अवकाश विज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, ऊर्जा स्रोत, भारतातील वैज्ञानिक संस्था, इस्रो, DRDO. तर याच्यामधला दुसरा आणि महत्त्वाचा घटक आहे मेन्स ओरिएंटेड जनरल सायन्स पेपर. GS पेपरमध्ये मेन्समध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये मुख्य भर दैनंदिन जीवनातील विज्ञान, आरोग्य, पोषण, रोग, पर्यावरणीय समस्या, विज्ञान तंत्रज्ञानातील चालू घडामोडी, भारताची वैज्ञानिक प्रगती, महाराष्ट्राशी संबंधित वैज्ञानिक उपक्रम. शॉर्ट समरी टेबल, घटक कोणचा आहे आणि महत्त्व त्याला कसं आहे. फिजिक्समध्ये जर विचारलं जातं तर ते मध्यम स्वरूपाचं, केमिस्ट्रीमध्ये मध्यम, बायोलॉजीमध्ये जास्त प्रमाणामध्ये विचारलं जातं, सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये, आणि करंट सायन्स जी की आज तागायत म्हणजे चालू घडामोडी आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचं याच्यामध्ये विचारलं जातं. अभ्यासासाठी बेस्ट सोर्सेस काय आहेत तर NCERTचे 6वी ते 10वीमधलं सायन्स बुक, त्यानंतर स्टेट बोर्ड सायन्स 7वी ते 10वी, जनरल सायन्स मराठी गाईड, चालू विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी, MPSCचे प्रिवियस इयर क्वेश्चन. आता याच्यामध्ये टीप, जनरल सायन्समध्ये फॅक्ट्स प्लस ॲप्लिकेशन दोन्ही विचारले जातात. तसेच बायोलॉजी प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजीला जास्त वेटेज देतो. MPSC जनरल सायन्स सामान्य विज्ञान यासाठी 30 दिवसाचा आणि 60 दिवसाचा अभ्यास आराखडा प्रिलिम प्लस मेन्स GS लक्षात देऊन दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला सरळ फॉलो करता येईल. 30 दिवसामध्ये स्टडी प्लॅन कसा असेल जनरल सायन्ससाठी, याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये आपण मोड घेतलेला आहे. रोज 4 ते 5 तास जर आपण अभ्यास गृहीत धरला तर पहिले 10 दिवसामध्ये बायोलॉजी जास्त वेटेज बायोलॉजीला आहे, म्हणून बायोलॉजीचा आपण अभ्यास करायचा. पहिल्या दिवशी पेशी, ऊतक आणि सूक्ष्मजीव, दुसऱ्या दिवशी वनस्पती संघटन व प्रकाश संश्लेषण, तिसऱ्या दिवशी मानवी पचन संस्था आणि पोषण, चौथ्या दिवशी श्वसन व रक्ताभिसरण संस्था, 5व्या दिवशी उत्सर्जन व मज्जासंस्था, 6व्या दिवशी अंतस्रावी ग्रंथी व हार्मोन्स, 7व्या दिवशी रोगप्रतिकारक शक्ती लसीकरण, 8व्या दिवशी जनुकशास्त्र बेसिक त्याचं आणि जैवतंत्रज्ञान, 9व्या दिवशी पर्यावरण आणि परिसंस्था, 10व्या दिवशी याचं रिव्हिजन आणि याच्यावर कमीत कमी 100 MCQ आपण अभ्यासले पाहिजेत. पुढील 10 दिवस कसे करायचे मग, फिजिक्स आणि केमिस्ट्री याला इन्वॉल्व करायचं, आणि 11व्या दिवशी गतीचे नियम व कार्य आणि ऊर्जा, त्यामध्ये 12व्या दिवसामध्ये उष्णता आणि तापमान,
13व्या दिवशी प्रकाश व ध्वनी याचा अभ्यास करायचा. त्यानंतर 14व्या दिवशी विद्युत व चुंबकत्व. 15व्या दिवशी पदार्थाचे गुणधर्म व अवस्था. 16व्या दिवशी अणु, रेणू व मूलद्रव्ये. 17व्या दिवशी आम्ले, क्षार आणि मीठ. 18व्या दिवशी धातू व अधातू आणि मिश्र धातू. 19व्या दिवशी दैनंदिन रसायनशास्त्र. 20व्या दिवशी या सगळ्यांचे रिव्हिजन प्लस 100 कमीत कमी MCQ टेस्ट सोडवायच्या. मग राहिले शेवटचे 10 दिवस सायन्स आणि टेक्नॉलॉजी प्लस करंट्स याचा अभ्यास करायचा. दिवस 21वा ऊर्जा स्रोत रिन्युएबल एनर्जी. त्यानंतर 22वा दिवस संगणक मूलतत्वे AI रोबोटिक्स बेसिक. 23व्या दिवशी अवकाश विज्ञान इस्रो मिशन्स. 24व्या दिवशी संरक्षण तंत्रज्ञान DRDO. 25व्या दिवशी 25 आणि 26 कॉम्बिनेशन दोघांचं. दोन्ही दिवशी चालू विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. पुन्हा 27 आणि 28व्या दिवशी